राम राम मंडळी. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी आपापसातील वाद मिटवून एकत्र येण्याचा निर्णय घेत असतील तर तो नक्कीच स्वागतार्ह आणि खेळाच्या भविष्यासाठी एक आशादायक पाऊल आहे. राजकारण आणि मतभेद बाजूला ठेवून कुस्तीसाठी एक संघ ध्येय घेणं गरजेचं होतं. परंतु याच संधीवर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे जेव्हा ही मंडळी वादात होती तेव्हा यांच्या पाठीमागे निस्वार्थपणे उभे राहिलेल्या कार्यकर्त्यांचे काय. तर मंडळी, हा कार्यकर्ता वादातही यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला होता. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात विविध संघटनांमध्ये आरोप प्रत्यारोप, निवडणुकांचे संघर्ष, कोर्ट कचेऱ्या आणि मान्यतांच्या गोंधळामुळे कुस्तीची प्रतिमा ढासळली होती. अशा काळातही खेळ थांबवला नाही तो मैदानावर माती खाल्लेल्या कुस्तीगीरांनी आणि मैदानाबाहेर तसाच झगडा केलेल्या कार्यकर्त्यांनी. या कार्यकर्त्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धा चालू ठेवल्या, ग्रामीण भागातील मुलांना प्रशिक्षण मिळावं यासाठी स्वतःचे पैसे खर्च केले. संस्था मान्यता नसतानाही स्पर्धा, पारितोषिक, गावगाडा सांभाळत कुस्तीचा उत्साह याच कार्यकर्त्यांनी टिकवून ठेवला. अनेक वेळा राजकीय दबाव, धमक्या आणि दुर्लक्ष सहन करत मैदानावर झेंडा फडकत याच कार्यकर्त्यांनी ठेवला. आता पदाधिकारी एकत्र येत आहेत, पण त्यांना कदाचित कार्यकर्त्यांचे विस्मरण होऊ नये. आज पदाधिकारी एकत्र येत असतील तर त्यांचा निर्णय योग्य आहे, पण या नव्या एकजुटीत त्या कार्यकर्त्यांच्या त्यागाचं स्मरण करावे लागेल. त्या त्यागाचं स्मरण जर राहत नसेल तर ती हे एकजूट अपुरी ठरेल. कारण कुस्तीसाठी तळमळीने लढणारे कार्यकर्ते हेच खरे खांद्यावर झेंडा घेऊन चालणारे शिल्पकार आहेत. या कार्यकर्त्यांना खरी मान्यता द्यायला हवी. त्यामध्ये संस्थात्मक सन्मान हा एक कळीचा मुद्दा आहे. प्रत्येक जिल्ह्यात वाद काळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानित केले पाहिजे. तसेच दुसरा मुद्दा, सल्लागार मंडळात या कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला पाहिजे. या कार्यकर्त्यांना संघटनांच्या सल्लागार मंडळात स्थान देऊन त्यांच्या अनुभवाचा उपयोग केला पाहिजे. तिसरा मुद्दा म्हणजे नव्या धोरणांची आखणी करताना जमिनीवरील कार्यकर्त्यांचा सहभाग असायला हवा. तर मंडळी, नव्या नेतृत्वात जुने वाद विसरून पुढे जायचं ठरवणं योग्यच आहे. मात्र हे करताना त्या कार्यकर्त्यांचा आवाज कुठेतरी हरवू नये. संघटना मजबूत करण्यासाठी त्यांची मानसिक आणि सामाजिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कारण कार्यकर्ता फक्त निवडणुकीपुरता नसतो, तो मैदान जिंकतो आणि भावनाही जिंकत असतो. शेवटचा मुद्दा म्हणजे एकजूट हवी, पण विस्मरण नको. तर मंडळी, संघटना मजबूत होत असताना खरा पाया म्हणजे त्यात काम करणारा माणूस. जेव्हा पदाधिकारी एकत्र येतात तेव्हा सगळ्यात आधी या कार्यकर्त्यांना मान द्यायला हवा. त्यांनी कुस्तीची ज्योत विझू दिली नाही, म्हणूनच आज काहीतरी जपायचं राहिलंय. एकत्र येणं ही सुरुवात असेल तर त्या सुरुवातीच्या पायथ्याशी उभा राहिलेला कार्यकर्ता मात्र विसरू नका. कारण त्याने वादाच्या अंधारातही कुस्तीचा दिवा पेटवत ठेवला होता. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर मंडळी, पुन्हा भेटूया क्रीडा लक्षच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.